कारण बऱ्याच वेळेला डर्टी बॉम्बचा या ठिकाणी वापर केलेला जाऊ शकतो आणि त्याचा रेडिएशनच्या सर्वसामान्य माणसावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी रेकी पार्टी आलेली आहे आणि या ठिकाणी ती एरिया कॉर्डन ऑफ करायचं काम देखील करण्यात येत आहे, जेणेकरून कुठलेही इतर सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जाणार नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये आपण जर बघत असाल नागरी संरक्षण दलामध्ये जे प्रशिक्षक स्वयंसेवक आहे ते विविध पद्धतीने लोक त्याचं एक अत्यंत चांगलं प्रात्यक्षिक तुम्हाला मंत्राच्या उद्घाटनाने जोरदार टाळ्या यायला काहीतरी वाटला. कारण हे एक देखील स्कीम आहे आणि इमर्जन्सीमध्ये अशा प्रकारे लोकांना उंचावरून खाली आणणं हे देखील एक कला असते. या ठिकाणी रेस्क्यू टीम आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी विमोचनाचं कार्य या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जखमी व्यक्तीचा व्यवस्थितरित्या खाली या ठिकाणी उतरवलं जातं. ज्यावेळेस या ठिकाणी जखमी व्यक्ती दरम्यानच्या काळात उंचावरून समोरच बघा मंचाच्या समोरून एक व्यक्ती वरती अडकलेली आहे, रस्सीच्या साह्याने कशी खाली उतरत आहे हे आपण बघू शकता. मंचाच्या समोर त्या ठिकाणी घटना होते, दुर्घटना होते, कॅज्युअल्टीला उचलून कॅज्युअल्टी लोडिंग पॉईंटकडे घेतलं जातं, कॅज्युअल्टी कलेक्टिंग पॉईंट आणि नंतर कॅज्युअल्टी लोडिंग पॉईंट या ठिकाणी कॅज्युअल्टीला घेतलं जातं. कॅज्युअल्टी लोडिंग पॉईंटवरून कॅज्युअल्टीला उचलून नेऊन त्याची रवानगी हॉस्पिटलला करण्यात येते. या ठिकाणी मंचाच्या उजव्या साईडला जो बघितलं कॅज्युअल्टी हॅलो वॉलेंटरी बसायचं आहे. हॅलो मध्ये कोणी उभं राहायचं नाही आहे. या ठिकाणी विविध रेस्क्यू पार्टी आपण जर मंचाच्या कायमस्वरूपाचा फासा जर आपण वरती बांधला तर त्याच्या माध्यमातून आपण रॅपलिंगचा उपयोग करून आपण या ठिकाणी खाली स्वतःचा जीव या ठिकाणी वापरू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये अँब्युलन्स मार्फत जे कॅज्युअल्टी आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये यांची रवानगी करण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात आयसीयूचं सगळीकडे इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर घटना नियंत्रण अधिकारी आहे तो ह्या घटनेवर